तिथं मात्र शेतकरी कामगार पक्षाचं प्रेम जे ते वेगळे प्रेम होतं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी सांगितलं होतं का हे यांची मिलीभगत आहे, यांचा कॉम्प्रोमाइज आहे. हे निवडून आले तरी पक्षापैकी सोडतील आणि गेले तरी सोडतील. त्यामुळे त्यांनी पाहिजे तेच केलंय. त्यांनी काय नवीन काय केलं असं वाटत नाही. पण शेतकरी कामगाराचं मीठ खाऊन त्या पक्षासाठी बेईमान झालेत. त्यांची रायगडच्या राजकारणामध्ये, विशेषतः उरणपंच्या राजकारणामध्ये गद्दार सूर्याजी पिसाळ आणि खंडूजी खोपडे अशीच होणार. पनवेल, उरण आणि विशेषतः कर्जत या 3 सीट महाविकास आघाडीकडे गेल्या असत्या, तिथं मात्र झक मारली नसती तर 100% 3 सीट लागल्या असत्या. परिणामी पनवेलमध्ये शिवसेनेची बंडखोरी झाली, कर्जतला बंडखोरी झाली. बंडखोरीचं लागण तिथं मात्र यांच्या या गलिच्छपणामुळे झालं असं मला वाटतं. ते कार्यालय आदरणीय रामशेठ ठाकूरांनी त्या नावावर होतं. रामशेठ ठाकूर बोलले तर आम्ही मान्य करू शकतो की त्यांना ती प्रॉपर्टी शेतकरी कामगार पक्षाला गिफ्ट दिली. जे मात्र हे व्यावसायिक आहेत त्यांनी ती बिल्डिंग पुनर्बांधकामामध्ये घेऊन डेव्हलपमेंटसाठी घेतली होती. त्यांनी पैसे कमवलेत आणि उलटे तर जे मध्ये असं सांगतील का मी वेल फर्निश करून दिली, माझा एक गाळा त्याच्यामध्ये गेला. तुम्ही काय मेहरबानी शेतकरी कामगार पक्ष केलेली नाहीयेत. तुम्ही जे फर्निचरचं काम केलेलं आहे ते फर्निचरची कामाची आम्हाला किंमत सांगा. शेतकरी कामगार पक्षाचे हजारो कार्यकर्ते घेऊन बँड घेऊन तुमच्या ऑफिसला ते पैशांची जबाबदारी परत देण्याची मी राजेंद्र पाटील म्हणून पक्षाचा कार्यकर्ता मी घेईन. पण तुमचे उपकार हा शेतकरी कामगार पक्षावर अजिबात नको आणि आम्ही ते सहनही करणार. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्ष लढत राहील. महाविकास आघाडीच्या वतीनं आम्हाला जे काय करता येईल एकीची मूठ आम्ही लावणार आहोत. त्यामुळे यश आलं तर ठीक, अपयश आलं तरी खचून जाण्याचं काम नाही. शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा पराभवाने खचून जात नाही आणि विजयाने हुरळून पण जात नाही. आम्ही केडर पार्टीचे कार्यकर्ते तुम्ही बघायला गेलं तर जे मात्र गेले त्याच्या पाठी कोण गेले, ते लाचार होऊन गेले तेच गेले.